राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरात आहेत। एकीकडे अनगरमध्ये सगळेच उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत आणि 3 वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका मतदानापूर्वीच बिनविरोध होत आहेत। पण महाराष्ट्रात अशी ही एक नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेत राज्यातील सगळ्याच पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप आणि दोन्ही शिवसेना आणि अनेक स्थानिक उमेदवार। होय, अशी नगरपालिका आहे आणि अर्थातच ही नगरपालिका आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिका। माजलगाव मतदारसंघाचे सध्याचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आहेत। त्यांच्या आमदारकीची ही तब्बल 5वी टर्म आहे। पण 5व्या टर्मचे आमदार असून सुद्धा माजलगाव नगरपालिकेचा सर्वात जास्त धसका जर कोणी घेतला असेल तर तो आमदार प्रकाश सोळंकेंनीच घेतला आहे। मागचे कित्येक दिवस ते माजलगाव शहरात निवडणूक लागण्याच्या आधीपासूनच घराघरात फिरत आहेत। असं नक्की माजलगावच्या नगरपालिकेचं काय गणित आहे? कोणाची सत्ता यावेळेस येऊ शकते? कोणत्या समाजाचं किती मतदान आहे? हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। माजलगाव नगरपालिकेत एकूण 41,000 मतदार आहेत। त्यापैकी सर्वात जास्त 15,000 मतदार मुस्लिम आहेत। म्हणजे पुन्हा एकदा मुस्लिम समाज ज्या पक्षासोबत उभा असेल त्या पक्षाची सत्ता नगरपालिकेवर येणार आहे। यात मराठा समाजाचं 6,000 मतदान, दलित 7,500, ब्राह्मण 4,000 आणि इतर अनेक समाजाचं मतदान आहे। एकूण 13 प्रभाग शहराच्या नगरपालिकेत असून 26 नगरसेवक इथून निवडून जाणार आहेत। प्रकाश सोळंके यांची आमदारकीची ही 5वी टर्म आहे। पण माजलगावचा इतिहास म्हणजे माजलगाव शहराने आजपर्यंत कधीच प्रकाश सोळंकेंना साथ दिलेली नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा प्रकाश सोळंके 3,000 मतांनी शहरात पिछाडीवर होते। 2024ची विधानसभा निवडणूक तिरंगी लढत झाली होती। यात अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके, शरद पवार गटाकडून मोहन जगताप आणि अपक्ष रमेश आडसरकर आधी निवडणूक झाली। पण तिरंगी लढत होऊन सुद्धा माजलगाव शहरात सोळंकेंना मताधिक्य मिळवण्यात अपयश आलं आणि विधानसभेतही त्यांचा निसटता विजय झाला। पण आता नगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच असा निर्धार त्यांनी केला आहे। माजलगाव नगरपालिकेत यावर्षी ओबीसी महिला पदासाठी नगरपालिका आरक्षित झाली आहे। मागच्या वेळेस भाजप पुरस्कृत उमेदवार माजलगावचा नगराध्यक्ष झाला होता। नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती व्हावी अशी अपेक्षा सोळंके यांनी व्यक्त केली होती। पण पंकजा मुंडेंकडून स्वतंत्र निवडणूक लढण्याचे संकेत दिल्यानं माजलगावात युती होऊच शकली नाही। पण युती न होण्याचं खापर त्यांनी आमदार धनंजय मुंडेंवरती फोडलं। मुंडे आणि सोळंके यांच्यात अनेक वर्षापासून मतभेद आहेत। तसेच नगरपालिकेवर आपली सत्ता येऊ न देण्यासाठी धनंजय मुंडे आपल्या कायम विरोधात काम करत आहेत। दोन्ही राष्ट्रवादीकडून मुस्लिम उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे। पण राष्ट्रवादी शरद पवार आणि मोहन जगताप गटाकडून उभ्या असलेल्या महरीन चाऊस कोणत्याही परिस्थितीत उमेदवार नसाव्यात असा प्रयत्न प्रकाश सोळंकेंनी केला, पण त्यासाठी ते अपयशी ठरले। तसेच आपले विरोधक असणारे शरद पवार गटाचे मोहन जगताप यांना धनंजय मुंडेंचा छुपा पाठिंबा असल्याचाही आरोप सोळंकेंनी केला आहे। तर दुसरीकडे भाजप आणि मंत्री पंकजा मुंडेंकडून संध्या मेंढके यांना उमेदवारी दिली आहे। मेंढके कुटुंबाची कट्टर हिंदू अशी माजलगावात ओळख आहे। त्यामुळे इतर सगळे पक्ष मुस्लिम समाजाचं मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम उमेदवार देत असताना भाजपनं हिंदू उमेदवाराला उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम होण्याची शक्यता आहे। तसेच मेंढके कुटुंब प्रकाश सोळंके यांच्या विरोधात कायम भूमिका घेत आला आहे। त्यामुळे सोळंकेंना निवडणूक नक्कीच जड जाणार आहे। मेंढके कुटुंबासाठी पंकजा मुंडेंनी वंजारी समाजातील निशा तिडके यांना उमेदवारी नाकारली आहे। संध्या मेंढके यांच्याशिवाय शिवसेना, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाकडून हिंदू महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे। पण खरी लढत अजित पवार गट, भाजप आणि शरद पवार गटात आहे। हिंदू मतं नक्कीच भाजपला मिळू शकतात, पण शरद पवार गटाच्या उमेदवार असणाऱ्या महरीन चाऊस यांच्या चाऊस कुटुंबाशी माजलगावमधील अनेक हिंदू कुटुंबांचे सलोख्याचे संबंध आहेत। तसेच मुस्लिम समाजही त्यांना मोठ्या प्रमाणात मानतो। तसेच मागच्या नगरपालिका निवडणुकीनंतर चाऊस भाजप आणि पंकजा मुंडे यांच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष झाले। त्यामुळे चाऊस शरद पवार गटाचे उमेदवार नसावेत यासाठी आमदार प्रकाश सोळंकेंनी प्रयत्न केले होते। पण चाऊस कुटुंबाने शरद पवार गटाकडून आपली उमेदवारी कायम ठेवली। पंकजा मुंडे यांच्यासोबतही त्यांचे संबंध सध्या बिघडलेले आहेत। तर शरद पवार गटाचे मोहन जगताप यांनी मात्र दोन्ही मुंडे भाऊ बहिणींची जुळवून घेतलं आहे। यामुळे सोळंके वारंवार मुंडेंवर टीका करत आहेत। मागच्या सर्व निवडणुकांमध्ये माजलगाव शहरानं कायम सोळंकेंच्या विरोधात साथ दिलेली आहे। गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून माजलगाव शहर कायमच भाजपला मतदान करत आलं आहे। तसेच शहरात मुस्लिम मतदार निर्णायक आहे। त्यामुळे मुस्लिम मतदार, काही प्रमाणात मराठा मतदार आणि दलित मतदार मिळून नगरपालिकेवर सत्ता आणण्याचा प्लॅन त्यांनी केला आहे। यावर्षी कोणत्याही परिस्थितीत माजलगाव शहरावर सत्ता मिळवायचीच असा चंगच सोळंकेंनी बांधला आहे। मागच्या कित्येक दिवसांपासून ते शहरात ठाण मांडून आहेत। तुम्हाला काय वाटतं? माजलगाव नगरपालिकेवर यंदा कोणाची सत्ता येईल? प्रकाश सोळंके सत्ता आणू शकतील की पंकजा मुंडे बाजी मारणार? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राइब करायला विसरू नका।